नमस्कार, आशा रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज आपण आळूच्या वड्यांची रेसिपी करणार आहोत। चला बघूया साहित्य। आळूची पानं धुवून घेतलेली आहेत मी, गावरान आहेत ही पानं, काळ्या देठाची। हे पानं खाजरे नसतात, हे काळ्या देठाची। डाळीचं पीठ घेतलेलं 1 वाटी, मिरची, लसूण, तीळ, जिरं, थोडासा ओवा, धनेपूड आणि हळद। जरा वेगळ्या पद्धतीची करणार आहोत आपण। गावरान पद्धतीची अशी झणझणीत अशी आळूच्या वड्या करणार आहोत आपण, वेगळ्या पद्धतीच्या करणार आहोत पण जरा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही। तर त्यासाठी आपण घड्या वगैरे घालून डाळीचं पीठ लावून नाही करणार, हे डायरेक्ट मी कापून घेणार आहे पानं। झटपट होणारी रेसिपी आहे, ह्याला खूप वेळ लागत नाही। हे चिरून डायरेक्ट हे सगळं मिक्स करून कुकरला 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। पटकन होणारी रेसिपी आहे। आपण पानं चिरून घेऊया। तर मिरची आणि लसूण आपण कुटून घेऊया। मिरची, लसूण आणि जिरे। तिखट आपल्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला जेवढ्या मिरच्या घ्यायच्या तेवढ्या। आणि जिरे पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। ओबड धोबड हे कुटून घेऊया। थोडंसं मीठ टाकू। पण मी चिंच आणि गूळ याच्यामध्ये वापरणार नाहीये। ही माझ्या आजीची रेसिपी आहे, तर मी अशीच आम्हाला आवडते। म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंच गुळाचं पाणी घालू शकता त्याच्यामध्ये। ही आम्हाला अशीच म्हणजे झणझणीत आवडती घरामध्ये। दुसऱ्या प्रकारची ते पानांना नाही का डाळीचं पीठ लावून वगैरे त्याला खूप वेळ जातो, म्हणून हे झटकीपट मी करते अशा माझ्या पद्धतीने। नक्की करून बघा तुम्ही पण। आवडलं की सांगा मला कमेंट करून। तर आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकून घेणार आहेत अंदाजानुसार। तीळ पण आपण ह्याच्यावर टाकून घेणार आहेत। ओवा पण थोडासा टाकलेला आहे। धनेपूड आणि हळद। कुटून घेतलेला ठेचा मिरचीचा। आणि मीठ, चवीनुसार मीठ। आपण मिरची ठेचताना पण मीठ टाकलेलं आहे, त्या अंदाजाने टाका। तर आपण कुकरच्या 2 डब्यांना तेल लावून घेणार आहोत आतनं। आणि 5-6 ह्याच्या शिट्ट्या करणार आहोत आपण। कालून घेऊया।
मी अशाच वड्या टिफिनला पण देते, तर खूप आवडतात त्यांना, म्हणजे अशा वड्या पण. नक्की करून बघा ही रेसिपी तुम्ही. आणि हा गरम मसाला थोडासा टाकते मी वरनं, ह्याने जरा वेगळी टेस्ट येते. तुम्ही नक्की करून बघा या वड्या. चवदार पण होतात आणि टेस्ट पण खूप भारी येते याने. एक चमचा टाकलेला आहे गरम मसाला. कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊया. कुकरला लावून 5-6 शिट्ट्या करून घेऊया आपण. आता अर्ध्या तांब्या पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये. याच्या 6 शिट्ट्या करून घेणार आहोत. 6 शिट्ट्या करून घेऊ आणि मग वड्या कापूया. तर आता आपण या अशा कापून घेतलेल्या आहेत वड्या. कढई तापत ठेवली. अशा खमंग अशा तळून घेऊया. आपण एका डब्यातला एक तळून घेतलं, म्हणजे कापून घेतलेले. एक डब्बा अजून बाकी. छान लागतात झणझणीत आणि तोंडाला चव येते या वड्यांनी अशी, नाही का. नक्की ट्राय करा तुम्ही पण. झटपट होणारी रेसिपी. थोड्याशा अशा लालसर होऊ दे. खरपूस छान भाग घेतलेले तळून बघू शकता तुम्ही. असे लेअर पण असं फुटलेत असे, नाही का. आपल्या वड्या तयार आहेत आळूच्या. अशा कुरकुरीत आणि टेस्टी खमंग अशी ही वडी लागते. खूप खूप असं तोंडाला चव वगैरे नसेल तर चव येते या वडीने. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा मला, आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.